पहिल्या षटकानंतर करूयात आपण ऍड. चला सुरुवात होईल इथे जिथे मानुली संघ KS जीवदानी मानुली स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला नालिम या दोन संघांमध्ये सुरू होतोय सामना. स्ट्राइक एंड वरती राकेश आहेत, नॉन स्ट्राइक एंड वरती सागर आणि षटक क्रमांक पहिलं KS जीवदानी मानुली संघाकडून गोलंदाज घेऊन येतोय. पंचांचा कॉल आणि सामन्याची होती सुरुवात. दिनेश षटक क्रमांक पहिलं. तर इथे आपण स्टॉप वॉच सुरू करतोय. प्लेड ऑन. सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू. व्हॉट अ स्टार्ट. इट्स अ फॅब्युलस हिट आणि पाठवलाय सीमारेषे बाहेर. ब्लॉकबस्टर षटकार. जबरदस्त सुरुवात. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट. पहिला चेंडू ज्याला पाठवलाय सीमारेषेचा वेध घेणारा फटका. षटकाराच्या स्वरूपामध्ये एक चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 6. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. वेगात टाकला चेंडू यावेळेस व्यवस्थित रडार मध्ये येऊ शकला नाही. एकदा वेगाने पूर्ण केली आहे आणि इथे सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 1 सरकते पुढे. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. 7 ही धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर. 7 धावा झळकल्यात. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. फ्लाइट डिलिव्हरी पाहायला मिळाली. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट. गोलंदाजाचं देखील कौतुक आहे. 3 वेगळ्या प्रकारचे चेंडू आपण बघितले. पहिल्या चेंडूवरती प्रहार झालाय, दुसऱ्या चेंडूला संत गतीने सिंगल आणि तिसरा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, पण या मैदानाच्या रचनेप्रमाणे डिक्लेअर क्षेत्राच्या अगदी जवळ चेंडू ट्रॅव्हल होईल, जिथे एकच धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चेंडू झाले एकूण 4. 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी करतायत. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन लेंथ आणि हा डॉट बॉल. प्रत्येक चेंडू मागे वेगळं आपण काही ना काही बघतोय. डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र अतिशय सुंदर अशा प्रकारचा खेळ. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू सिंगल, 5वा चेंडू डॉट आणि आता मात्र या षटकातला शेवटचा आणि अत्यंत महत्वपूर्ण चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस वेगात टाकलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, पण एक धाव थांबू शकले नाही. इथे पहिल्या षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. 9 DJ.
धाव सगळे धाव फलकावरचे धाव. 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. पहिलाच बॉल चांगली लाईन पाहायला मिळाली. सबमरीन डिलिव्हरी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय सुमितचा पहिला चेंडू. चांगली सुरुवात आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला मनोस्वर षटकार आला असं वाटलं होतं. फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळेल पण नंतर पूर्णतः फलंदाजावरती अंकुश ठेवलाय आणि तिथे पहिल्या चेंडूला षटकार येऊन देखील फक्त 3 धावा आल्या होत्या पुढच्या 5 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल सुमित. हाफ ट्रॅकर यावेळी समोरच्या दिशेने खेळतायत क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मध्ये एकच धाव सिंगलच पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या 10. डबल डिजिट मध्ये आपण बघतोय. दुहेरी आकड्यामध्ये 10 ही धाव संख्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या चांगल्या चेंडूवरती पाहायला मिळतात. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू पूर्णतः थांबवलं. इथे फलंदाजावरती पूर्णतः आता वर्चस्व प्रस्थापित करतायत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जिथे 3 चेंडू मध्ये 2 डॉट आणि 1 सिंगल आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये आपण बघतोय गणेश आणि सागरचा खेळ बघणं फार महत्वाचं असेल. एकच धाव खर्च झाली. राकेश वेगात टाकल्या चेंडू यावेळेस व्यवस्थित रडार मध्ये येऊ शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. KS जीवदानी मानवली संघाचा खेळाडू ज्याने खूप चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला. ज्या सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 11. धाव संख्या 11. 11 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 11 धावा आतापर्यंत झाल्या आहेत आणि आता समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरीसाठी निघालेत आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल एकूणच 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. चेंडू आपण बघतोय शेवटचा शिल्लक आहे. याही षटकामध्ये 2 सिंगल्स 2 डॉट आणि 1 डबल पूर्णतः थांबवला याही षटकामध्ये आपण बघतोय. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगा टाकल्या चेंडू हवेत जरूर आहे. झेलची शक्यता आणि त्या शक्यतेचं परिवर्तन होत आहे. इथे झेल होतोय ड्रॉप आणि निघून जाईल वेगाने सीमारेषे बाहेर. ब्लास्टिंग हिट चौकार. जवळ षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये. दिनेश षटक क्रमांक 3ची सुरुवात. दिनेश पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हलकीशी एज होती जिथे टिपला एक सुंदर झेल. फलंदाज बाद.
तर इथे मात्र एक अप्रतिम असा झेल टिपलाय आणि त्या माध्यमातून धक्का क्रमांक इथे बसलाय पहिला. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये. बघूया सचिन तेंडुलकर सारखी खेळी आपल्या संघासाठी साकारेल का. जिथे पहिला धक्का बसलाय, हाफ ट्रॅकर होता, हुक करायचं होतं मागे, पण यष्ट्यांच्या अगदी वरून चेंडू निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातात. इट्स अ डॉट बॉल. आणि आता मात्र आपण बघितलं तर नालिंबी संघ देखील संघर्ष करतो या सामन्यामध्ये, जिथे पहिल्या चेंडूला विकेट मिळालाय, दुसरा चेंडू डॉट झालाय, चेंडू शिल्लक आहे 4, षटक सुरू आहे मैदानामध्ये 3रं. सचिन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर वेगात टाकला चेंडू. यावेळेस हलक्या हाताने दिशा देत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र निवडलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. दुसरा धावेचा प्रयत्न, इथे मात्र थोडीशी चुकी घडली आणि त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. एकच धाव सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 18. एका क्षणाला वाटलं होतं धावचीत होण्याची शक्यता आहे, पण स्वतःला व्यवस्थित सावरले आणि क्रीज मध्ये परत आल्यात. आणि इथे सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 18. मोठ्या फटक्यांची आता गरज निर्माण झाली आहे. षटक सुरू आहे, 3रं चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 3. गती कमी केली, समोरच्या दिशेने मिस्टामिंग, लांबी आणि उंचीचा संगम घडला नाहीये. जिथे टिपला जातोय अजून एक सुंदर झेल. फलंदाज बाद. हॅलो, तर निकेश येत आहेत आणि धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 18, जस्ट 18. आतिश येत आहेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जिथे संघ अडचणीत सापडतोय आणि या अडचणीतून बाहेर काढायची गरज. आतिश नवीन फलंदाज, जो षटकार चौकारांची आतिषबाजी करेल का आपल्या संघासाठी. काही चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. आतिश इज ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर पुल केला, यावेळेस मागे जाईल चेंडू. जिथे मिळते फक्त सिंगल आणि धावसंख्या 19 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू आपण बघतोय, 3रं षटक समाप्त होण्यासाठी. बॉल टू बॉलचं इक्वेशन आपण बघतोय. चला, टॉस साठी आम्ही आमंत्रित करणार आहोत आई गावदेवी 11 कांबा आणि कानिफनाथ घोटसई या दोनही संघाचे संघनायक. आपण अगदी 5 मिनिटाच्या अवधीमध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. आई गावदेवी कांबा आणि कानिफनाथ घोटसई यापुढील पहिल्या फेरीचा शेवटचा 5वा सामना आपल्याला बघायला मिळेल. गती कमी करतायत आणि आता मात्र लांबी उंचीचा संगम, सीमारेषेच्या बाहेर षटकार. ऐवा झेल साठी 200 रुपये असतील. सन्माननीय रसिक प्रेक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची सुवर्ण संधी. आणि याच दरम्यान आपण या ठाणे जिल्ह्याची शान असं एक सुंदरसं गीत ऐकलं. विनोदजी पाटील यांनी शब्दबद्ध केलेली सुंदरशी रचना. आणि याच गीतामध्ये मनोजजी आपल्या देखील नावाचा खूप चांगला उल्लेख आहे. ज्या ज्या खेळाडूंनी कल्याण डोंबिवली नगरीचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलंय, त्या खेळाडूंच्या नावाचा उल्लेख आपण या गाण्यामध्ये, या गीतामध्ये जरूर ऐकला. दीपकजी म्हाडसे साहेबांकडनं विशेष असं बक्षीस असेल. आयवा गॅससाठी 500 रुपयाचं. जवळ षटक क्रमांक घेऊन येत आहेत चौथा गोलंदाज मिलन.
पहिलाच बॉल, ओहो काय जबरदस्त गोलंदाजी आहे, फिरकी गोलंदाज आहे, अतिशय चांगला चेंडू. मनोज सर, आजच्या काळामध्ये फिरकी गोलंदाज अतिशय कमी पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये, पण मिलनचं कौतुक असेल, अतिशय सुंदर डॉट बॉल. यावेळेस गती कमी करतायत, व्यवस्थित रडारमध्ये आला नाही, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण, जिथे फेकी देखील उत्तम आहे, अप्रतिम, आणि त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा झळकल्यात. दिनेशच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेस गती कमी करतायत, पुन्हा एकदा त्याच दिशेने दिनेशच्या हातामध्ये चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, इथे फंबलिंग घडलंय, पण त्याचा फायदा घेऊन दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे, आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती अंकित होत आहे एकूण 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. अतिशय चांगली गोलंदाजी, 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च झाल्यात. पुढचा बॉल, यावेळेस गती कमी केली, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता, दिनेशने खूप मोठं अंतर गाठलंय, प्रयत्न खूप चांगला केला, पण 2 धावा वाचवू शकला नाही. तिसरीची संधी होती, पण 2 धावांवरती समाधान, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 30 या आकड्यावर. 30 धावा झळकल्यात. षटक सुरू आहे मैदानामध्ये, चौथं, जिथे धावा खर्च झाल्या आहेत आपण बघितलं. पहिल्या 4 चेंडू, त्याच्यामध्ये 1 डॉट, 1 सिंगल आणि 2 डबल्स पाहायला मिळतील. हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एका फिरकी गोलंदाजाच्या माध्यमातून. इट्स अ डॉट बॉट. मिलन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, गती कमी करतायत समोरच्या दिशेने, आणि आता पाठवलाय. इट्स अ मॅसिव्ह हिट, ब्लॉकबस्टर सिक्सर. मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाज आहेत, विश्वनाथ येत आहेत. शेवटचं आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक घेऊन येतील, जिथे 4 षटकामध्ये बनवले आहेत एकूण 36 धावा. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू, हवेवरती स्वार, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, षटकार. तर पकडला गेला, जबरदस्त झेल. थँक्यू डीजे. ही संधी आहे, त्यामुळे ज्याने कोणी पकडलाय त्याचं अभिनंदन. पुढचा बॉल, यावेळेस लोअर फुल टॉस, आणि इथे देखील पाठवलाय का बघावं जरूर लागेल. इट्स अ DRS. बघूया, DRS मागितलाय. प्रयत्न केलाय, पण टेक्निकल टीमच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग कमिटीचे सदस्य बघतील. सो इट्स सेफ. या चेंडूवरती धावा मिळत आहेत. पंच 2. या 2 धावांच्या मदतीने अंकित होत आहेत अजून 44 ही धावसंख्या आतापर्यंत अंकित केली आहे. जबरदस्त फटका जरूर होता, पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न अतिशय सुंदर. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गती कमी केली, यावेळेस व्यवस्थित रडार मध्ये येऊ शकला नाही. त्या दरम्यान एकच धाव सिंगलच्या मदतीने 45 ही धावसंख्या बघायला मिळते. अर्धशतकापासून अजूनही 5 धावा दूर असेल नालिंबी संघ आपण बघतोय.
जिथे पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च झाल्यात. चलिए नेक्स्ट टॉस असेल आई गावदेवी 11 कांबा आणि कानिफनाथ. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. चला तिसरे पंच. सिंगल होती यापूर्वीच्या चेंडूवर सिंगल होती. ओके पुढचं बॉल आतिश आहे आणि इथे मात्र मिस टायमिंग आहे आणि आता देखील इथे विकेट. फलंदाज बाद. हा सुंदर झेल आपण बघितला. या दरम्यान एकच धाव. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली जिथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 47 धाव धावफल करती. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस मात्र हवेत आहे आणि आता देखील लांबी उंचीचा संगम होतोय. पाठवलाय. इट्स अ मॅसिव्ह हिट. सिक्सर.
चला आपण टॉस करूयात दोन्ही टीमचे कॅप्टन्स दादा या आपल्या शुभ असते आपण टॉस करा. चला या प्रवीण भाऊ या टॉस साठी या. चला आज कॅप्टन कोणात पाहावं लागेल. या इकडे आपण कॅमेरा समोर आहे. आपण कॉइन स्पिन करूयात. टॉस केला जाईल हेड अँड टेल. हेड अँड टेल असा अधोरेखित गेले. आपण टॉस करूयात. कॉइन स्पिन केला जाईल. गोडसे संघाचा हा इथे कॉल असेल. हेड असा कॉल आला. हेड डिसिजन पेंडिंग. आपण लगेचच कळवा कारण की प्रकाश झोतामध्ये स्पर्धा. चला शुभेच्छा असतील. हे षटक संपायच्या आधी आपण निर्णय अंशापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. टॉस जिंकून कानिपनाथ घोटसे या संघाने आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी आयोजक संघ अर्थातच गावदेवी कांबाला. आणि जशी मॅचला आता सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच मयूरजी मोरे सर आणि थँक्यू सो मच विश्वासजी केने सर यांचा आवाज आपण ऐकला. 54 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. के एस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला आणि मानिवली संघाची सलामीची जोडी. स्ट्राइक इनला बॅट्समन मिलन आणि निलेश भाऊ शेलार. कल्याण ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार इन ऍक्शन मध्ये आहेत. 54 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि स्ट्राइक इनला बॅट्समन मिलन आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती ऋषी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. या पुढील सामना असेल यजमान विपक्ष पाहुणे. सचिन वेलकम स्वागत आहे. सचिन मगर यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. अमोलजी गायकर आणि कुलदीपजी गायकर यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. पहिल्या चेंडूला डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज ऋषीने. राज इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. आई गावदेवी कांबा आणि कानिपनाथ घोटसे या दोन टीम मध्ये सामना असेल. प्रवीण दादा बनकरी सागर दादा बनकरी इन ऍक्शन मध्ये असतील. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. कट एंड बॉल फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन मिलन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज दिनेश गायकर येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती विकेट मिळवली आहे गोलंदाज ऋषीने. दुसऱ्या चेंडूवरती 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कांबाकर चषक आपण पाहतोय. चौथी रात्र आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी खऱ्या अर्थाने या सामन्याचा आणि या कांबाकर चषकाचा आनंद घेते. आमचे रुपेश दादा गायकर यांचं देखील आगमन होत आहे. लेट पण थेट त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली.
अपील अपील करतायत आणि पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि अवांतर धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1-1. निलेश भाऊ शेलार इन ऍक्शन मध्ये आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि या पुढच्या मॅच मध्ये कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी इन ऍक्शन मध्ये असतील. ऑन साइडला खेळतायत इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. या पुढच्या सामन्यामध्ये कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी इन ऍक्शन मध्ये असतील. आई गावदेवी कांबा या टीमची प्रथम बॅटिंग आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज दिनेशचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला. ग्रामीण मधील लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे. अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलेली आहेत. निलेश भाऊ शेलार ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल. 24 चेंडू 49 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर आहे चेंडू आणि सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. षटक क्रमांक हे सुरू आहे दुसरं. गोलंदाज विशालचं. स्ट्रायकिंगला बॅट्समन निलेश भाऊ शेलार. गतीमध्ये परिवर्तन. अर्ली बॅट स्विंग खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला त्यामुळेच चेंडूला रीड करू शकले नाहीयेत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 6.
पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने. प्रचंड वेग आहे विशालच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. खऱ्या अर्थाने विशाल राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत, कारण की टप्पा पडल्याने चेंडू बाहेरच्या बाजूने नक्कीच निघतोय. एक अँगल निर्माण करून तो गोलंदाजी करतोय निलेश भाऊ शेलार. गतीमध्ये परिवर्तन, परंतु विकेट किपर झालेत बीट. एक धाव डिक्लेअर आहे, त्यामुळे स्ट्राईक असेल चेंज. धावसंख्या आहे 7. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 7. स्ट्राईक एंडला बॅट्समन विश्वनाथ. खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. आणि खऱ्या अर्थाने रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे. बॅटकट आणि LBW सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे, आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे जय हनुमान नालिंबी या संघाने. आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे चेंडू असेल डॉट. धावसंख्या आहे 7. फुल टॉस, मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येते करण माळी. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. के जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ थोडा का होईना बॅकफुट वरती येतोय, आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 7. नवीन बॅट्समन सुमित येते बॅटिंग करण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन निलेश भाऊ शेलार आहेत. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. स्विंग एन मिस. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 7. ऋषी आलेत सेकंड स्पेल मध्ये. 54 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीच्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 9. सिंगल डबलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाताना 9 या धावसंख्येवरती. अजूनही 45 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. या पुढील सामना यजमान विपक्ष पाहुणे आई गावदेवी कांबा विपक्ष कानिपनाथ घोटसई या दोन टीम मध्ये. प्रचंड वेग आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव, त्यामुळे स्ट्राईक चेंज असेल कारण की डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. येस, बाईज असेल, लेग बाईज असेल, बॅट कट असेल, जेव्हा जेव्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल तेव्हा तेव्हा स्ट्राईक चेंज असेल. हा नियम या स्पर्धेमधील आहे. धावसंख्या आहे 10. इन डबल फिगर मध्ये, मॅजिक फिगर मध्ये. हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेल ड्रॉप केलेला आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना मानिवली या टीमचं. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लाईन चांगली आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे ते म्हणजेच 11. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू शिल्लक. आतिश बांधणे असतील, सचिन बांधणे असतील, राकेश असतील, यांची बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या दिशेने झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेट समाधान. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 43 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. केएस कारण की अपेक्षित सुरुवात झाली नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये अपेक्षित बॅटिंग होऊ शकले नाहीये, त्यामुळेच संघ बॅकफूट वरती आहे. कारण की इथून 11 चेंडू आणि 42 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. खरं त्याने बस आणि ट्रेनने प्रवास करून आता चालणार नाहीये. इथून मात्र नक्कीच विमानाने आणि हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल, हवाई सफर करावा लागेल या मॅच मध्ये. केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला एकदा मिळते लेग बाईच्या स्वरूपात. नालिंबी टीमला देखील माहिती आहे इथून सिंगल डबलने त्यांना देखील काही फरक पडणार नाहीये, कारण की 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा हा पण बोल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत, व्ही शेप मध्ये हा चेंडू खेळले होते.
आणि वायडिश लॉंगॉनला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. धावसंख्या आहे 15. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. लॉफ करतायत डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 16 धावा. षटकातील 1 चेंडू शिल्लक, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज या मॅच मध्ये आहे मानिवली या संघाला. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, डॉट बॉल. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. रात्रीमध्ये आतिश आहेत, पंच करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल 17. एकतर्फी सामना सुरू आहे कारण की औपचारिक शिल्लक या मॅच मध्ये. निलेश भाऊ शेलार, कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, एक मिन मिलाऊ व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने ज्यांचं समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, असे आदरणीय निलेश भाऊ शेलार साहेबांना विनंती असेल, भाऊस आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या कांबाकर चषकामध्ये. ड्राईव्ह करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल 18. आता फक्त औपचारिक शिल्लक या मॅच मध्ये. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. खूप मोठा विजय नक्कीच मिळवलेला आहे या मॅच मध्ये. आणि लाईन चुकीची आहे. थोडीशी वाट पाहावी लागेल विजयासाठी जयनुमान नालिंबी या टीमला. सचिन दादा बांधणे, नंदकिशोर घरत यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाने हा खूप मोठा विजय मिळवलेला आहे. अभिनंदन जयनुमान नालिंबी या टीमचं. आणि हार्ड लक केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. सचिन बांधणे मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या 17 धावा, त्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले. सचिन बांधणे आहेत मॅन ऑफ द मॅच. निलेश भाऊ शेलार यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं. खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ
मिलन दादा आपला देखील राहिला, परंतु थोड्याशा चुका झाल्या त्यामुळे संघ पराभूत झाला. काही हरकत नाहीये. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थाने एक खूप मोठं योगदान नेहमीच